समारंभ सोहळा अगदी थोड्याच वेळात पार पाडणार आहोत। सर्वप्रथम स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या सर्व 48 ग्रामीण संघांचा आमच्या व्यवस्थापन समितीकडून मनपूर्वक आभार। अगदी थाटामाटाने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली। कुठल्याही पद्धतीचं गालबोट शिस्तभंग या स्पर्धेमध्ये झाला नाही। सर्व संघांनी आमच्या व्यवस्थापन समितीला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि या सर्वांच्या अथक परिश्रमानं आमदार चषकाचं हे 5वं पर्व या ठिकाणी थाटामाटात इथे पार पडलं। तर पारितोषिक वितरण समारंभ आपण या ठिकाणी सुरू करत आहोत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत। आमदार चषक 2022 रणसंग्राम मित्रांनो पार पडला। या स्पर्धेसाठी आपण पाहतोय शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मान्यवरांचं शुभ आगमन झालं। नवनिर्वाचित नगरसेवक साहेब आदरणीय अक्षयजी रोटे सर यांचं शुभ आगमन झालंय। साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। मी आदरणीय दिनेश सर आणि तुलसीदासजी भांडे सर यांना विनंती करेल एमसी अध्यक्ष आदरणीय दिनेश सर, तुलसीदासजी भांडे सर आणि या स्पर्धेचे प्रणेते अमोलजी कथोरे सर यांच्या वतीनं यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते। प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो दिला जातोय। साहेबांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत असताना पाहायला मिळतोय। हॅलो चेक। तर पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्याला आपण सुरुवात करूयात। 6 दिवसीय क्रीडा स्पर्धा थरार आपण एन्जॉय केला आमदार चषक मुरबाड 5व्या पर्वाचा आणि या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायर म्हणून खूप चांगली कामगिरी ज्या व्यक्तिमत्वाची राहिली कल्याण ग्रामीणचे आन बनाने श्याम आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य प्रेरणादायी व्यक्तिमत्व धर्मेंद्र वर्मा सर यांचा शुभ सन्मान आपण करूयात। स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते अमोलजी कथोरे यांच्या शुभ हस्ते आउटस्टँडिंग कामगिरी एकही निर्णय त्यांनी कुठल्या टीमच्या बाजूने दिलेला नाही। निपक्षपातीपणा आणि हजरजबाबीपणा ही सर्वात मोठी गुणवैशिष्ट्ये आहेत अंपायर धर्मेंद्र वर्मा सर यांची आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे होत असताना त्यानंतर आपण सन्मानित करूयात 6 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये कर्तव्यशील प्रयत्नाची भूमिका ज्या व्यक्तिमत्वाने
बजावली. जेपी पॅनलचे नवनिर्वाचित अंपायर असा जरी उल्लेख केला तरी देखील वाद नसेल. मॅन फ्रॉम मुगली आली अमर गायकवाड सर यांचा शुभ सन्मान आपण करूया. त्या ठिकाणी आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार अमोलजी कतोरे यांच्या शुभ हस्ते धर्मेंद्र वर्मा सर आणि त्याचबरोबर अमर गायकवाड सर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा तितकंच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. त्यानंतर आपण सन्मानित करूयात या स्पर्धेमध्ये ज्यांच्या स्वच्छ स्वर्णाक्षरानं हे धावफलक सजवलं गेलं. 6 दिवसामध्ये दर्जेदार कामगिरी ज्या व्यक्तिमत्वाची राहिली, खऱ्या अर्थानं दर्जेदार स्कोररची भूमिका, कॉमेंटेटरच्या पाठीचा कणा म्हणून स्कोररला संबोधलं जातं आणि ती महत्वाची मोलाची भूमिका अचूक माहिती आमच्यापर्यंत ज्या स्कोररनं पोहोचवली मॅन फ्रॉम यू स्पोर्ट्स हुगली आली सुदर्शन आगे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात. प्रोफेशनलिझम आणलंय, खूप डेव्हलपमेंट केली सुदर्शननं, भरपूर मेहनत त्याची सुरू असते आणि या स्पर्धेमध्ये त्याची स्कोररची अचूक कामगिरी. त्यानंतर आपण सन्मानित करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून ही विकेट खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या अथांग परिश्रमानं आम्हा आयोजकांना बनवून दिली आणि अप्रतिम कामगिरी करत असताना या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली. विकेट अतिशय महत्त्वाचा फॅक्टर असतो कुठल्याही स्पर्धेचा आणि ज्या व्यक्तिमत्वाने या मैदानाचा साज वाढवला ते व्यक्तिमत्व रघुनाथजी पष्टे या ठिकाणी उपस्थित असेल तर विनंती आहे समोर यायचा आहे, आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. रघुनाथजी पष्टे खेलपट्टीसाठी ज्या व्यक्तिमत्वांना सहकार्य केलं ओके उपस्थित नाहीयेत. त्यानंतर आपण करूयात सन्मान ज्यांचा आवाज 2 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एन्जॉय करता आला, प्रेक्षकांपर्यंत अचूक क्रिकेटची इत्यंभूत माहिती ज्या व्यक्तिमत्वानं पोहोचवली. मॅन फ्रॉम शहापूर सोमनाथजी खाडे सर यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत अमोलजी कोथोरे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर हेमंतजी सोनावणे सर यांचा देखील शुभ सन्मान. दोन्ही सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करत आहे सोमनाथ खाडे सर यांना. समालोचकाची अप्रतिम कामगिरी या मॅचमध्ये गेली. प्रेक्षकांवरती आपल्या आवाजाचा आपल्या शैलीचा एक वेगळा ठसा ज्या व्यक्तिमत्वानं उमटवला ते सोमनाथजी खाडे सर यांचा शुभ सन्मान इथे होत असताना नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांचं लाडका आवाज अर्थातच या मुरबाड विभागाची आणबान शान आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपवीर बिराडे सर यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. या स्पर्धेला गोड करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय अमोलदादा कथोरे यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहतोय. एमबी नेटचे सर्वे सर्वा आदरणीय मंगेशजी भोईर सर आपणास विनंती आहे आपण सुद्धा यायचंय. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. भरपूर मोलाचं सहकार्य त्यांचं सुद्धा लाभलं ही स्पर्धा पार पडण्यासाठी. अमोलजी कथोरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या केला जातोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची सातत्यानं काळजी घेतली गेली, क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण ज्यांनी साध्य केलं आदरणीय तुषार सर डीजे श्रावणीचे सर्वे सर्वा मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते अमलदादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते तुषार सरांचा यथोचित मान सन्मान केला जावा. मंडप डेकोरेटरचे आदरणीय भाऊ काळेकर यांना विनंती करतो आपण सुद्धा समोर यायचंय. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. आदरणीय अमोलदादा कथोरे आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं मंडप डेकोरेटरचे आदरणीय साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण सुशोभीकरणाची कामगिरी पार पाडली जाते. भव्य दिव्य व्यासपीठ आपल्या तुम्हा सर्वांसाठी आणि भव्य दिव्य स्टँड्स आपल्याला पाहायला मिळाले प्रेक्षकांसाठी सुद्धा. त्यानंतर ओम साई एमटीसी लाईव्ह क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीदवाक्य आणि अगदी कमी काळामध्ये मोठी भरारी मारलेले हे व्यक्तिमत्व अर्थातच एमटीसी लाईव्हचे सर्वे सर्वा अक्षयजी मात्रे आपण सुद्धा यायचंय. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान आदरणीय अमोलजी कथोरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. गेल्या 6 दिवसापासून ज्यांची कामगिरी आपण जर पाहिली असेल तर एक जबरदस्त क्लिअरिटी या स्पर्धेला दिली. या स्पर्धेची उंची वाढवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ओमसाई एमटीसी लाईव्हचे अक्षय म्हात्रे आपल्या सोबत त्यांचा यथोचित मान सन्मान. या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम अमोलदादा आणि संपूर्ण टीमच्या वतीनं अक्षयजी म्हात्रे आणि ओमसाई एमटीसी लाईव्हला सुद्धा दिलं जात आहे. त्याचबरोबर
गेल्या 6 दिवसापासून आपण क्रिकेटचा रणसंग्राम पाहिला. तब्बल गेल्या 6 दिवस आपण पाहिलं असेल 48 टीमनं आपलं नशीब आजमावलं. या 48 टीम मधनं 6व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या टीमनं पटकावलं ती टीम आहे मातानगर टीम. टीम मातानगर. कॅप्टन किंवा कोणी प्रतिनिधी असेल तर समोर यायचंय. नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय अक्षयजी रोटे सर आणि एमसी अध्यक्ष आदरणीय दिनेश सर, मी आपणास विनंती करतो आपण या खेळाडूंचा, गुणी खेळाडूंचा सन्मान करायचा आहे. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि कॅश प्राइज होतं ते बहाल केलं जात आहे. कॅश प्राइज लागलं. खेळ चांगला राहिला, मात्र हार जीत हा खेळाचा भाग असतो मित्रांनो. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक गेलंय. या स्पर्धेचं आयोजन यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यांच्याच टीमला हे पारितोषिक आहे संभाजीनगर. मी विनंती करेन संभाजीनगर टीमचे सर्व खेळाडूंनी पुढे यायचंय. मी आता तुळशीदाजी भांडे सर आणि राकेशजी डोंगरे सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा किताब बहाल केला जाईल. संभाजीनगर संघाचे कर्णधार स्वतः अमोलजी कथोरे आणि त्यांच्या सोबत टीम यांना हे किताब बहाल केलं जात आहे. 5व्या क्रमांकावरती यावेळेस समाधान मानावर फायनलच्या 48 टीम आपण खेळताना पाहायला मिळाल्या. त्या 48 टीम मधनं एक खेळाडू असा खेळला ज्याच्या बॅट मधनं धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 77 धावा त्यानं बनवल्या आणि 77 धावांचा खेळ त्यानं साकारला. जबरदस्त फलंदाजी दाखवली. खेळाडू आहे खांडीच्या पाडा टीमचा खेळाडू आकाश भगत. यायचंय मित्रा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मी विकास
ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर राहुल सोमने याचा गुणगौरव आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। आदरणीय अमोलजी कथोरे साहेब यांच्या शुभ हस्ते हे किताब बहाल केला जातोय। मिस्टर परफेक्ट राहुल सोमने। त्याचबरोबर द्वितीय क्रमांकावरती ज्या संघाला नक्कीच समाधान मानावं लागलं फायनलच्या थरारामध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं मुरबाड विभागातील एक ताकदवर टीम अर्थातच नाव आहे देवगाव टायगर्स। खेळले टायगर सारखे आणि नक्कीच फायनल पर्यंत धडक मारली। संपूर्ण टीमला मी विनंती करतो मित्रांनो आपण पुढे यायचंय। मानाचा आमदार चषक आणि कॅश प्राइज होता। मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा अमोलजी कथोरे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा मानाचा आमदार चषक आणि कॅश प्राइज या गुणी खेळाडूंना बहाल करायचंय। टीम आहे देवगाव टायगर्स रनर अप ऑफ द आमदार चषक। त्याचबरोबर एक खेळाडू या मध्ये आपण पाहिला त्या खेळाडूंना मात्र अक्षरशः संपूर्ण क्रीडा रसिकांची मन जिंकली। अंतिम सामना आपण पाहिला या स्पर्धेचा। या सामन्यामध्ये शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं खांडीचा पाडा आणि देवगाव यांच्यामध्ये जी मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय आकाश भगत। मेगा फिनालेचा मॅन ऑफ द मॅच यायचंय मित्रा। मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल। आदरणीय खेळ एका खेळाडूचा राहिला। गेले 6 दिवस ज्या खेळाडूंना अक्षरशः प्रेमात पाडलं गोलंदाजी करत असताना तुफान गोलंदाजी फलंदाजी करत असताना धावांचा पाऊस तब्बल बनवले 125 धावा आणि 4 गडी टिपले तो खेळाडू देवगाव टायगर संघाचा रोहित थरड मॅन ऑफ द सिरीज। बेलपाडा खेळाडू रोहित थरड मॅन ऑफ द सिरीज। रोख रक्कम 1100 रुपये 1111 रुपये आणि मानाची ट्रॉफी यावेळी दिली जाते। मालिकावीर बेलपाडा टीमचा हा खेळाडू नक्कीच ही स्पर्धा आपण पाहिली। गेले 6 दिवस क्रिकेटचा हा रणसंग्राम पार पडताना आपल्याला पाहायला मिळाला। आदरणीय अमोलदादा कथोरे आणि संपूर्ण टीमच्या संकल्पनेतून साकार झालेला हा आमदार चषक या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांचे मोलाचे योगदान लाभले आदरणीय हरिलाल डोंगरे तुषारजी मडके विकासजी माळी एमबी नेट रोशनजी भोईर मंगेशजी भोईर अमरजी गायकवाड तुळशीदासजी भांडे संजयजी दुर्गे मनोजजी दौलत तुपेसर आनंदजी अमित